दूध प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरातलं रोजचं विश्वासाचं नातं. पण याच दुधात भेसळीचा विषारी खेळ सुरू असल्याचं समोर आलं. राज्याच्या विविध भागात भेसळयुक्त दुधाच्या घटना उघड झाल्यात. कुठे रबरासारखं झालेलं दूध तर कुठे बनावट दूध तयार करणारे कारखाने. पहा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भेसळीच्या काळ्या धंद्यावरचा आमचा खास रिपोर्ट. तुमच्या घरात येणारं दूध खरंच शुद्ध आहे का? उकळल्यानंतर दूध रबरासारखं घट्ट होतंय का? खबरदार, तुम्ही पीत असलेल्या दुधात असू शकते भेसळ. दुधाचा रंग पांढरा, पण या पांढऱ्या रंगामागे दडलाय का काळा धंदा? ज्या दुधावर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा विश्वास आहे, त्याच दुधात भेसळीचा धोका निर्माण झालाय. राज्याच्या अनेक भागातून समोर येणाऱ्या घटनांनी ग्राहकांची चिंता वाढवली आहे. परभणीपासून जळगावपर्यंत, मुंबईपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत दुधाच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरात डेअरीमधून आणलेलं दूध उकळल्यानंतर चक्क रबरासारखं घट्ट झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. जळगावच्या चोपडा शहरातही असाच प्रकार समोर आलाय. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर ते रबरासारखं ताणलं जात असल्याचा दावा करण्यात आला. माजी सैनिक धनराज बाविस्कर यांच्यासोबत हा प्रकार घडला. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्याची माहिती आहे. सकाळी फ्रीजचं दूध होतं, मी घरी घेऊन फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी चहा बनवण्यासाठी ते काढलं. गरम केल्या असता ते दूध फाटल्यानंतर त्याची जी लेअर असते ना, ती 3-4 फूट लांबते. त्याच्यात मला संकोच आला की हे दूध फॉल्टी असू शकतं. दरम्यान शिर्डीजवळील सावळी विहीर गावात एफडीएनं मोठी कारवाई केली. साई जतीन दूध संकलन केंद्रावर छापेमारी करण्यात आली. तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्यानंतर दूध संकलन केंद्राचा परवाना रद्द करण्यात आलाय. दूध टँकरच्या नोंदी, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया, लॅब रिपोर्ट आणि डिस्पॅच रेकॉर्डमध्ये त्रुटी आढळल्याचं एफडीएकडून सांगण्यात आलं. गेल्या 6 महिन्यात 22 टँकर रिजेक्ट झाले. मात्र त्याची नोंद केंद्राकडे उपलब्ध नसल्याचं तपासात पुढे आलंय. दुधाचे नमुने आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. सिद्धेश्वर राय दूध संकलन केंद्रावर एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दुधात रासायनिक व्हे पावडर मिसळून भेसळ केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 3498 लिटर मिश्र दूध जप्त करण्यात आलं. तसंच मोठ्या प्रमाणात व्हे पावडर आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आलंय. मुंबईतील दहिसरमध्येही बनावट दुधाचा धक्कादायक प्रकार उघड झाला. गुन्हे शाखा युनिट 12 आणि एफडीएने संयुक्त कारवाई केली. नामांकित कंपन्यांच्या पॅकेटमध्ये पाणी आणि इतर घटक मिसळून बनावट दूध विकलं जात असल्याचा आरोप आहे. या कारवाईत 470 लिटर भेसळयुक्त दूध, दुधाचे पाऊच, सीलिंग मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. दूध भेसळीचा मुद्दा विधानसभेतही गाजला. दूध भेसळ कारवाईनंतर राज्यात दूध संकलनात 25% घट झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. दूध संघामध्ये तुमच्या या कारवाई होण्यापूर्वी दूध किती येत होतं त्याचं आपण सगळं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे. आणि कारवाई नंतर त्यामध्ये तफावत किती पडलेली आहे. जेवढं दूध कमी झालंय, कारण बऱ्याच दूध संघामध्ये आता बाय प्रोडक्ट बनवणं कमी आलंय. बऱ्याच दूध संघामध्ये पॅकिंग करणं कमी आलंय. मी माझ्या जिल्ह्यातली माहिती सांगतोय, नावं घेत नाही. हे जर खरं असेल तपासणीमध्ये, तर या दूध संघाच्या मालकांच्या वरती काय कारवाई करणार आहात याचं उत्तर आपण महाराष्ट्राला द्यावं. पडळकर साहेबांनी जो काही प्रश्न विचारला, तर आता स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाही आहे. परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं, तेव्हापासून 20 ते 25% त्या ठिकाणी घट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी तपासणी अंती निदर्शनास आले त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. दूध खरेदी करताना ग्राहकांनीही सावध राहणं गरजेचं आहे. पॅकेटचं सील तपासा, मुदत तारीख तपासा. संशयास्पद बदल जाणवल्यास तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करा. कारण दुधातली भेसळ फक्त चवीचा प्रश्न नाही,
तर ती थेट आरोग्याशी जोडलेली बाब आहे. पांढऱ्या दुधामागचा काळा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाची कारवाई सुरू आहे. पण ग्राहकांची सतर्कताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे रहा खबरदार. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.